वाशिमच्या करडा परिसरामध्ये गत 30 वर्षा अगोदर एक पाणी प्रकल्प उभारण्यात आला होता. हा पाणी प्रकल्प जो आहे सद्यस्थितीत तुडुंब असा भरलेला आहे. गत काही वर्षांमध्ये या पाणी प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा झाला होता. त्यामुळे यावर्षी जो काही सततचा अतिमुसळधार पाऊस पडला, त्या पावसामुळे या पाणी प्रकल्पातील पाण्याची जी काही सिंचन म्हणजे क्षमता आहे पाणी साठवणुकीची, ती 3 पटीनं वाढली आहे. आणि या पाणी प्रकल्पाची जी काही भिंत आहे, सुरक्षा भिंत, त्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडं वाढलेली आहेत. तसेच या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सायळ देखील म्हणतात, त्या साळींदरनं मोठ्या प्रमाणात या सुरक्षा भिंतीवर छिद्र पाडल्यामुळे ही जी काही भिंत ही कमकुवत झाली आहे. आणि यामुळे कोणत्याही क्षणी हा जो काही सिंचन प्रकल्प आहे तो फुटू शकतो आणि या करडा गाव आहे, या गावाला मोठा धोका होऊ शकतो. कारण केवळ 150 ते 200 मीटर अंतरावरच या भिंतीच्या पलीकडे हे करडा गाव आहे. आणि जर भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात अचानक जर पाऊस पडला, यावर्षी जो सततचा अतिमुसळधार आणि काही वेळ ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, असा जर पुढे पाऊस पडला तर या सिंचन प्रकल्पामध्ये पाणी बसणार नाही. कारण सद्यस्थिती जी पिचिंग म्हणजे सुरक्षा भिंतीला दगड लावलेले आहे, त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. आणि त्यामुळे ही जी काही भिंत आहे त्या भिंतीला मोठा धोका निर्माण झाला आहे. माझ्या समेत या करडा भागातील गावातील काही ग्रामस्थ तसेच शेतकरी आहे. आपण त्यांना विचारूया नेमकं या प्रकल्पापासून त्यांच्या गावाला काय धोका आहे. मला सांगा दादा, काय सांगाल? हा जो प्रकल्प आहे आमचा 1995 साली झालेला आहे, तेव्हापासून या प्रकल्पात जलसंधारण किंवा जलसिंचन या विभागानं कोणतीही या संरक्षण भिंतीची चौकशी केली नाही किंवा मग हे केलं दुरुस्ती नाही केली त्यामध्ये. आणि या भिंतीवर आम्ही वारंवार 2008 पासून त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे, तरी पण याच्यात कोणतीही दुरुस्ती केली नाही. आणि या सध्या परिस्थितीत सायाळ आणि खेकड्यांनी या भिंतीला मोठमोठ्याला छिद्र पाडून आमच्या गावाला या खिळखिळीत गेलेली आहे भिंत. यामुळे आमच्या गावाला खूप मोठा धोका आहे. आमचं गाव इथून 150 ते 200 मीटरच आहे. त्यामुळे आमच्या गावाला या नुकसान होऊ शकते. दादा, हा जो काही प्रकल्प आहे याची भिंत खिळखिळी झाली, तुम्ही पाहू शकता, आणि पाण्याची क्षमता खूप वाढली. हो दादा, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. 1995चा हा प्रकल्प असून ही या भिंतीच्या जे काय पद्धत आहे याची झालेली दशा, त्याच्यामुळं गावाला खूप मोठा धोका झालेला आहे. आणि गावकऱ्यांनी बरेचसे दस्तावेज सुद्धा तक्रारीचे संबंधित कार्यालयामध्ये दिलेले आहेत की वारंवार याची देखभाल झाली पाहिजे, याची दुरुस्ती झाली पाहिजे. म्हणजे कुठेही तुम्ही बघितल्याच्या नंतर जी कोणती संरक्षण भिंत असते त्याच्या संरक्षण भिंतीवर कधी वडाचे झाडं नसतात, कधी पिंपळाचे झाडं नसतात किंवा लिंबाचे झाडं या ठिकाणी दिसत आहेत, अशा पद्धतीने नसतात. असे झाडं सुद्धा या ठिकाणी उगवलेले आहेत. आणि आताच वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे काही खेकडे आहेत, सायळ आहेत, अशा काही प्राण्यांनी सुद्धा याला छेडछाड केलेली असल्या कारणाने खूप मोठे भगदाड या ठिकाणी पडून गावाला खूप मोठा धोका या ठिकाणी झालेला आहे. आणि या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही पालकमंत्र्यांना, त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा, महसूल मंत्र्यांना सुद्धा, अनंतरावजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. मागणी आमची हीच आहे की या ठिकाणचं सगळ्यात पहिले या भिंतीची दुरुस्ती चांगली पद्धतीने झाली पाहिजेत आणि गावाचं जे काही पुनर्वसन या ठिकाणी जे पहिलेच व्हायला पाहिजे होतं ते मुळीच झालेलं नाहीये, ते आताच्या आता ताबडतोब करावं, नाही तर आम्ही कोणत्याही स्टेपला जायला तयार आहोत. खरंच ग्रामस्थांना या भिंतीमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. कारण जर भिंत फुटून गावाला काही कमी अधिक झालं तर यासाठी जबाबदार शासन प्रशासन राहणार आहे. त्यासाठी जलसंधारण विभागाने त्वरित याकडे लक्ष देऊन या गावाचं पुनर्वसन करावं अशी मागणी होती. किशोर गोमाशे, न्यूज लोकमत, करडा, वाशिम.